नमस्कार मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी पेपर 2 मधील खूप महत्त्वाचा पण अनेकांना थोडा कठीण वाटणारा घटक अगदी सोप्या पद्धतीने आणि मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत. कुठ प्रश्न, रांगेतील स्थान. मित्रांनो, हा घटक दिसायला अवघड वाटतो, पण एकदा ट्रिक समजली की अगदी खेळासारखा सोपा होतो. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कुठ प्रश्न कसे सोडवायचे, रांगेतील स्थान कसे पटकन शोधायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या ट्रिक्सने उत्तर काढायचे हे आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही सराव प्रश्न सुद्धा देणार आहोत, जे आणखी मजबूत करतील. चला तर मग शिकायला सुरुवात करूया. कुठ प्रश्न, रांगेतील स्थान. प्रश्न पहिला, बसच्या रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष उभे आहेत. एकूण 35 पुरुष या रांगेत उभे असतील तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत? खूप सोपा प्रश्न आहे. एकूण पुरुष किती आहे? तर एकूण 35 पुरुष आहे. आणि एका महिलेपुढे 5 पुरुष उभे आहे. एका महिलेपुढे 5 पुरुष उभे आहे. मग एकूण पुरुष पहा 35, म्हणजेच 5-5चे किती गट झाले पुरुषांचे? 35 भागेला जर 5 केला आपण तर 5 7 35, म्हणजे 7 गट झाले. म्हणजेच 7 गट पुरुषांचे पडले. मग काय म्हटलं त्यांनी? प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष, म्हणजे 7 महिलासुद्धा झाल्या. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? एकूण किती लोक आहे. मग एकूण लोक किती आहे? तर 35 तर कोण आहे? पुरुष आहे. आणि या 35 पुरुषामध्ये 7 महिला आहे. म्हणजे 35 आणि 7 एकूण किती होणार? 42. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. असे प्रश्न सोडवताना प्रश्नाची मांडणी जशीच्या तशी करायची, समजून घ्यायचं आणि प्रश्न सोडवायचा, म्हणजे सोपा जाईल. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न पहा, हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेत 16 झाडे आहेत. म्हणजे जेवढी झाडे तेवढ्याच रांगा. असं दिसलं की लगेच डोक्यात आणायचं वर्गसंख्या, म्हणजेच 16 रांगा आणि 16 रांगेमध्ये प्रत्येक रांगेत 16च झाडं, म्हणजे 16 × 16. दोघांचा गुणाकार केला तर वर्गसंख्या येईल. दोघांचा गुणाकार आहे 16चा वर्ग आहे 256, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पहा, खूप सोपं आहे, फक्त आकलन करून घ्या. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 पहा कसा आहे. एका रांगेत अमोलच्या मागे 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. आधी प्रश्नाची ट्रिक्स पाक आहे. आधी प्रश्न वाचला, फुलस्टॉपपर्यंत प्रश्न वाचून घेतला आणि प्रश्नाची जशीच्या तशी मांडणी करूया. एका रांगेत अमोलच्या मागे, मग आधी अमोल काढूया. अमोल, त्यांनी काय म्हटलं पहा, अमोलच्या मागे 11व्या स्थानावर, अमोलच्या मागे आहे 11व्या नंबरवर कोण आहे? मीरा. आणि ही जी मीरा आहे या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. इथून जर सुरुवातीपासून हिचा क्रमांक पाहिला मीराचा, या अमोलपासून 11वा, परंतु सुरुवातीपासून कितवा आहे? 15वा. म्हणजे मग या अमोलचा क्रमांक काढू शकतो आपण 15मधून. हा सुरुवातीपासून 15 आहे आणि अमोलपासून 11, म्हणजे 15मधून जर 11 काढले आपण, वजा केले तर 4 उरतात. म्हणजे या अमोलचा क्रमांक 4था आहे सुरुवातीपासून. पुढं कापा काय म्हणते? अमोल आणि सुरुवातीच्या स्थानावर उभ्या असलेल्या व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहे? दरम्यान म्हणजेच काय करायचं? ह्या 2 व्यक्ती सोडून. मग सुरुवातीचा हे 4थ्या नंबरवर आहे. मग इथे पहा, इथे एक व्यक्ती असेल 3ऱ्या नंबरला, एक 2ऱ्या नंबरला आणि एक 1ल्या नंबरला व्यक्ती असेल. मग त्यांनी विचारलं काय? सुरुवातीच्या स्थानावरली 1ल्या नंबरची व्यक्ती आणि अमोल यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहे उभे? तर यामध्ये 2 नंबर आणि 3 नंबरचे असे 2 व्यक्ती उभे आहेत. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पहा, खूप सोपं आहे, फक्त मांडणी करत जा. जशी प्रश्नाची रचना आहे त्याप्रमाणे मांडणी करत जा, आपोआप उत्तर येईल. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4. एका हजेरी पत्रकावर हेमाचा क्रमांक सुरुवातीपासून 9वा. मांडून घेऊ जसं तसं. हेमा जी आहे, हेमा, या हेमाचा क्रमांक एका हजेरी पत्रकावर सुरुवातीपासून म्हणजे पुढून 9वा आहे. आणि अजयचा शेवटून 20वा आहे. हा इथं अजय पकडू. आणि या अजयचा शेवटून म्हणजे मागून 20वा आहे. हेमा आणि अजय यांच्या दरम्यान म्हणजे या दोघांना सोडून यांच्या दरम्यान
20 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहे. या दोघांच्या दरम्यान या दोघांच्या दरम्यान 22 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहे. या दोघांच्या दरम्यान किती विद्यार्थी आहे? तर 22 विद्यार्थी. तर हजेरी पत्रकावर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक किती? आता मध्यभागी असलेला विद्यार्थी काढायचा. या मध्यभागी असलेल्या विद्यार्थी काढायची ट्रिकसुद्धा तुम्हाला सांगणार. त्यापूर्वी आपण काय करू? त्यापूर्वी आपण एकूण विद्यार्थी किती आहे ते पाहू. या दोघांच्या मधात 22. या हेमाला जर पकडलं एकूण सुरुवातीपासून तर 9 आणि अजयला इकडे पकडलं तर 20. मग जर आपण या तिघांची ॲडिशन केली 9 + 22 + 20 या तिघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर आपलं उत्तर काय येईल पहा. तर आपलं उत्तर येईल 51. म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहे रांगेत? एकूण त्या रांगेतले विद्यार्थी आहेत 51 विद्यार्थी आहेत. 51 विद्यार्थी. आता मधला विद्यार्थी काढायचा. तर मधला विद्यार्थी काढायची एक सोपी ट्रिक्स काय करायची? एकूण विद्यार्थी अधिक 1 आणि डिवायडेड बाय 2 या दोघांची एकूण विद्यार्थ्यामध्ये एक विद्यार्थी मिळवायचा म्हणजे झाले 52. आणि 52ला काय करायचं? याला 2नी भागायचं डिवायडेड बाय 2 म्हणजेच 52चे अर्धे करायचे. 52चे अर्धे होते 26. म्हणजे मध्यभागी असणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती आहे? तर मध्यभागी असणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक आहे 26. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 6. पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5वा नंबरचा प्रश्न पहा. हा प्रश्न पण खूप सोपा आहे. फक्त समजून घ्या नेमकं विचारलं काय. एका रांगेत राम आणि श्याम यांच्या दरम्यान 10 जण आहे. लिहून घ्या सोप्या पद्धतीने. हा राम लिहिला आपण इथं फास्टमध्ये. हा श्याम लिहून घेतला. या दोघांच्या दरम्यान 10 जण आहे म्हणते. श्याम रांगेच्या एका टोकापासून 12व्या स्थानावर आहे. हा जो श्याम आहे, श्यामला जर आपण मागून पकडलं 12व्या नंबरला पकडलं तर मग एकूण तर राम रांगेच्या कोणत्या? पण रामचं स्थान ओळखायचं आहे. मग मागूनच ओळखू ना पहिल्यांदा. तर श्याम 12व्या नंबरला आहे. 12 आणि 10 12 + 10 22 आणि 22 + हा एक राम 23. म्हणजे मागून जर पकडलं तर मागून रामचा क्रमांक 23 आणि पुढून तर पहिल्या नंबरलाच आहे तो. पुढून रामचा क्रमांक 1 म्हणजे पहिला किंवा 23वा. खूप सोपं आहे. पर्याय क्रमांक 1. चला तर पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6वा. प्रश्न पहा 6वा पण प्रश्न खूप सोपा आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व प्रश्न समजत असेल. जर एखादा प्रश्न नाही समजला तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी सोप्या पद्धतीने आणखी सांगायचा प्रयत्न करेल. परंतु जर तुम्हाला आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. ज्याप्रमाणे खेळण्याचा आनंद घेऊन आपण खेळतो तसाच अभ्याससुद्धा आनंद घेऊन करा. जेवढा तुम्ही स्वतःच्या इच्छेनं अभ्यास करसाल तेवढाच तुम्हाला अभ्यास करण्यात मज्जा येईल आणि अभ्याससुद्धा छान होईल. आपले आईवडील किंवा आपले सर सांगतात म्हणून अभ्यास करू नका. तर अभ्यास स्वतःच्या इच्छेनं करा. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगा आणि जिद्दीने अभ्यास करा. प्रश्न पहा. एका रांगेत अनिल 13व्या स्थानावर उभा आहे. अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले उभी आहे. आता अनिल पाहू आपण. अनिल आहे एका रांगेत, त्याचा क्रमांक आहे 13वा. विल्सनला मागे घेऊन आपण इथं विल्सन आणि या दोघांच्या दरम्यान 5 मुलं उभी आहे. विल्सनचा क्रमांक नाही दिला सध्या. 5 मुले उभी आहे. विल्सन रांगेच्या मध्यभागी आहे. हा जर रांगेच्या सेंटरला असेल विल्सन तर मग इकडे किती जण झाले पहा. 13 आणि 5 18. मग इकडे 18 झाले तर इकडे सुद्धा किती होईल 18. 18 18 36 या दोघांचे ॲडिशन आणि विल्सन एक 37. म्हणजेच एकूण किती व्यक्ती झाले तर रांगेत एकूण किती मुले असतील 37. मग 37 असणारा पर्याय पहा. पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा पर्याय आहे. मग 13 का बरं असू शकतात तर 13चं पण सांगतो. जर विल्सनला आपण जर इकडे ठेवलं. उदाहरण पाहत प्रश्न पहा. हेच प्रश्न समजून घेऊ. 13व्या स्थानावर उभा आहे. अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5. आता विल्सनला या साईडला न घेता या साईडला घेऊ. हा विल्सन याच्या दोघांच्या दरम्यान 5 मुले उभी आहे. अनिलचं स्थान किती आहे 13वा नंबर आणि ह्या दोघांच्या दरम्यान 5 आहे आणि हा विल्सन मधात आहे. मग इथं किती मुले उभी झाली त्याच्या या साईडला उजव्या साईडला? हे 5 आणि अनिल एक 6. म्हणजे त्याच्या इकडे 6 मुले, इकडे 6 मुले. 6 6 12 आणि विल्सन हे हा एक 13. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? एकूण विद्यार्थी एक तर 13 असतील किंवा एकूण विद्यार्थी एक तर 37 असतील. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 7. हा पण खूप सोपा आहे. फक्त प्रश्न आकलन करून घ्यायचा आणि प्रश्नाची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची जेणेकरून प्रश्न चुकणार नाही. रेल्वेतील एका रांगेतील लोकांच्या रांगेत माधवच्या पुढे 32. आता माधव करून घ्यायचं असं
आणि माधवच्या पुढे 22 व्यक्ती आणि मागे 12 करून घ्यायचं असं उभे आहेत. तर रांगेत 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती मागून कोण्या स्थानावर आहे? तर पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा एकूण व्यक्ती काढून घ्यायची. तर एकूण व्यक्ती किती उभी आहे? 2 आणि 2 4 आणि हा एक 5 म्हणजे हा 5 आणि 2 आणि 1 3 म्हणजे हे 22 हे 12 आणि हा एक माधव, या तिघांची बेरीज केली तर एकूण किती व्यक्ती आहे? एकूण 35 व्यक्ती आहे. तर त्यांनी काय म्हटलं, तर रांगेत 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती. आता 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती मागून कोण्या स्थानावर? त्या 17व्या स्थानावरची नंबरची व्यक्ती काढायची. त्यामुळे आपण काय करायचं, या 35मधून 16 वजा करायचे. 16 का वजा करायचे? कारण आपल्याला ही 17व्या स्थानावरची व्यक्ती काढायची आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला वजा करायचं नाही, त्याच्या आधीचे सर्व वजा करायचे. म्हणजे 16 जण आपण जर वजा केले, 35मधून जर 16 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 19 आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या पद्धतीनं करायचं. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 पहा, रोषणाईसाठी रंगीत दिव्यांच्या माळेमध्ये 42 दिवे विशिष्ट क्रमाने लावलेले आहेत. प्रत्येक निळ्या रंगाच्या दिव्याच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे दिवे. आता निळ्या रंगाचा दिवा काढू आपण एक. पहा आता हा निळ्या रंगाचा दिवा पकडा. या निळ्या रंगाच्या दिव्याच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे दिवे. आता 3 तांबड्या रंगाचे दिवे पहा, इथंच रंग घेऊ बदलून आपण. 3 उजवीकडे 1 2 3 आणि पहा व डावीकडे 2 हिरव्या रंगाचे दिवे आणि डाव्या बाजूला 2 हिरव्या रंगाचे दिवे. तुम्हाला असं रंग वगैरे घ्यायची काही आवश्यकता नाही. तुम्ही फक्त दिव्याचा क्रम लक्षात ठेवा किंवा तुम्ही लिहून घ्या. तांबडा हिरवा ही असं ऑप्शननं तुम्ही लिहून घ्यायचं. सुरुवातीचं अक्षर जरी लिहिलं तुम्ही तरीही चालते. त्यांनी काय म्हटलं पुढे पहा, तर 32व्या स्थानावर असलेला दिवा कोणत्या रंगाचा? 32व्या स्थानावर 32 नंबरला कोणता दिवा आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर मग 32 एकूण दिवे पहा किती, 1 2 3 4 5 आणि 6. एकूण किती दिवे झाले? एकूण दिवे झाले 6. मग 32 भागेला 6 करा. बाकी किती उरते पहा, बाकी जेवढे काही उरेल आपले तेवढ्या नंबरचा दिवा आणि याचा जर आपण भागाकार केला तर बाकी किती होते? 6 पंच 30, 2 बाकी उरतात. मग 2 नंबरचा दिवा म्हणजे आपलं उत्तर आणि 2 नंबरला कोण आहे पहा, ग्रीन कलर हिरवा. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला तर पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. सोपा प्रश्न आहे. दोऱ्याचे 12 तुकडे जोडून एक मोठा दोरा तयार केला तर एकूण किती गाठी माराव्या लागतील? पहा, जसं जर आपण एखादा दोरा आहे, एखाद्या दोऱ्याला एक कट केला तर त्याचे 2 काप तयार होतात आणि जर या 2 वेगवेगळ्या कापांना जर जोडायचं असलं आपल्याला, या 2 वेगवेगळ्या कापांना जोडायचं असल्यास त्याला किती गाठी पाडाव्या लागतील? तर त्याला एकच गाठ पाडावी लागते. म्हणजे दोघाला एक गाठी. जर 3 जर आपल्याजवळ हे असले, 3 दोरे असले आणि 3 दोरे जर आपल्याला जोडायचे असल्या 3 दोऱ्या, तर गाठ किती पाडाव्या लागतील? 1 आणि 2 गाठी पाडाव्या लागतील. याचाच अर्थ जर 12 तुकडे असतील तर जर ते 12 तुकडे जोडून एक लांब दोरी तयार करायची असेल तर त्याच्या गाठी किती पाडाव्या लागतील? तर एक गाठ कमी म्हणजे 11 गाठी पाडाव्या लागतील. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. खूप सोपं आहे. जर असं समजा जर 20 तुकडे असतील तर गाठी किती पाडाव्या लागतील? तर 19 गाठी पाडाव्या लागतील. आणि जर एखाद्या दोऱ्याचे 19 ठिकाणी जर आपण काप केले तर तुकडे किती बनतील? तुकडा एक जास्त बनेल म्हणजे 20 तुकडे बनेल. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 10. एका दोऱ्यात 9 लाल पताका लावल्या. एक दोरा आहे समजा, या दोऱ्यात या प्रकारच्या 9 लाल पताका लावल्या व त्या पताकांच्या मागे 9 लाल पताका लावल्या इकडे आणि त्या पताकांच्या मागे दुप्पट म्हणजे या लालच्या दुप्पट पिवळ्या रंगाच्या पताका लावल्या. म्हणजे इकडे झाल्या 9 आणि इकडे त्याच्या दुप्पट म्हणजे 18. म्हणजे एकूण पताका किती झाल्या पहा, 27 27. तर काय म्हणते, तर मध्यभागी असलेल्या पताकेचा क्रमांक कितवा? मग मध्यभागी पताका काढायचा शिकवलं आपण. एकूण पताका अधिक 1, मग त्या दोघांची बेरीज येते 28 आणि 28चे हाफ म्हणजेच मध्यभागी असणाऱ्या पताकेचा क्रमांक 14वा, पर्याय क्रमांक 4. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो, एका रांगेत डावीकडून तुम्ही सुद्धा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा माझ्यासोबत. नाहीतर काय करा, हेच व्हिडिओ पाहिला की स्वतः हेच प्रश्न आपल्या पुस्तकामधून सोडवण्याचा प्रयत्न करा न पाहता. फक्त सध्या हा व्हिडिओ आकलनासहित समजून घ्या. एका रांगेत डावीकडून 5वा कमलेश आहे.
प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. मग डावीकडून आपली डावी बाजू म्हणजे कमलेशची डावी बाजू. हा डावीकडून 5व्या नंबरला कोण आहे? तर डावीकडून 5व्या नंबरला डावीकडून 5व्या नंबरला कोण आहे? कमलेश आहे. तर डावीकडून 5वा लिहून घेऊ आपण. डावीकडून 5व्या नंबरला कमलेश आहे. प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. या साईडकडून 6व्या नंबरला कोण आहे? प्रथमेश आहे. जागांची अदलाबदल केल्यास, या दोघांच्या जागांची अदलाबदल केल्यास, यांची जागा अदलाबदल करू आपण आता पहा. म्हणजे काय केला? प्रथमेश कमलेश जोड जाईल आणि कमलेश प्रथमेश जोड येईल. आता इथं आला प्रथमेश आणि हा कमलेश इथे गेला. जागांची अदलाबदल केली. आता म्हणते पहा, कमलेश डावीकडून 13वा होता. कमलेश जो आहे हा कमलेश इथे गेला. तर तो आता आधी किती होता? 5वा इथून. तर आता कितवा झाला? डावीकडून म्हणजे याच भागाकडून तो झाला 13वा. म्हणजे इथं किती जण ॲड झाले पाबर या दोघांच्या दरम्यान? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि हा कमलेश एक 13वा डावीकडून आता 13वा झाला. म्हणजे किती जण ॲड झाले? 3 आणि 3 6 आणि 1 7 जण. मग तर प्रथमेश उजवीकडून म्हणजे या साईडनं आधी प्रथमेश किती होता? 6वा. मग आता तो इथं आला. मग 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा आणि 13वा अशा प्रकारे मोजून घ्यायचा. तो 13वा येते का पाहू एकदा परत पहा. 6वा आहे, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा आणि हा 14वा. कारण इथं आहे ना तो. तर तो कितवा आहे? 14वा. म्हणजे पर्याय क्रमांक 3. सोप्या पद्धतीने आहे. प्रश्न फक्त व्यवस्थित मांडणी करायचं आणि प्रश्नाप्रमाणेच स्पष्टीकरणाची मांडणी करायची म्हणजे उत्तर चुकणार नाही. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12वा. प्रश्न क्रमांक 12वा काय आहे पहा. अ, ब, क, ड, ई हे एका ओळीत शेजारी शेजारी आहे, परंतु ते याच क्रमाने उभे नाहीत. ब व ड यांच्या दरम्यान ई आहे. मांडून घ्या. मग ब आणि ड या दोघांच्या दरम्यान मधात ई आहे. क हा अच्या डावीकडे आहे. क जो आहे तो अच्या डावीकडे आहे. जर आपण इथं जर आपण क लिहिला तर मग इथं अ लिहायला लागेल. त्यामुळे इथं अ लिहिला आणि अच्या डावीकडे टोकाला आहे ना तो. डावीकडे एका टोकाला आहे म्हणते. मग टोकाला क. आता इथं जर आपण क लिहिला आणि इथं अ लिहिला तर एका टोकाला येणार का? नाही येणार. त्यामुळे हे व्यवस्थित लिहिलं आपण. क हा अच्या डावीकडे एका टोकाला. हे एक टोक झालं. अ आणि ड हे एकमेकांचे शेजारी नाही. बरोबर झालं. अ आणि ड एकमेकांचे शेजारी आहे का? नाही, दूर दूर आहे. तर यांच्यापैकी मध्यभागी कोण आहे? खूप सोपं आलं. मध्यभागी कोण सापडला आपल्याला? ब. याप्रमाणे व्यवस्थित जर मांडणी केली तर एकही प्रश्न चुकणार नाही. पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्नसुद्धा खूप सोपा आहे. फक्त समजून घ्यायचे. सगळे प्रश्न सोपे असतात. एखादा प्रश्न किचकट वाटला तर तो गाळणी पद्धतीनं सोडवायचा आणि शेवटी सोडवायचा. शाळेच्या मैदानात 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 30 मुले उभी आहेत. तर 22 व 28व्या मुलांमध्ये किती अंतर असेल? आता मांडणीच करून घ्या ना, टाईमपास नाही करायचा. 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 हे मुलं आहे. हे त्याचे क्रमांक आहे. आता या क्रमांकामध्ये हे गॅप किती आहे? कारण त्यामध्ये 3 मीटरचं अंतर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. मग 6 गुणेला 3 सायंत्रिक 18 म्हणजे आपलं उत्तर येईल 18 मीटर. काय येईल आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 2. सोपं आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा. हा प्रश्न पहा. रस्त्याच्या दुतर्फा, झाडाचं उदाहरण आहे. रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंनी. दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंनी. हा रस्ता काढला जर आपण, हा रस्ता आणि रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे ही वरची बाजू, इथं झाड समजा पकडा, ही खालची बाजू, इथे झाड. रस्त्याच्या दुतर्फा समान अंतरावर झाडे लावली आहे. 50वे झाड मध्यभागी असल्यास इथं 50 नंबरचं झाड आहे. हे मध्यभागी आहे, मधात. मग या साईडला 50व्या नंबरचं झाड मध्यभागी. म्हणजे इकडे किती झाड आहे? 49. इकडे सुद्धा किती आहे? 49. मग एका बाजूने किती झाड आहे हे जर आपण मोजले, 49 + 49 तर इथं किती होते पहा. नाही तर इथं पकडा, इथून इथपर्यंत 50, 50 आणि 49 म्हणजे एका बाजूने होईल 99 झाडं. या वरच्या साईडनी 99 झाडं, या पण बाजूनी 99 झाडं. 99 अधिक 99 जर या दोघांची बेरीज केली तर उत्तर येईल 198 म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15वा. हा प्रश्न पहा.
एका खेळाडूचा खालून, एक खेळाडू आहे, या खेळाडूचा म्हणते खालून 22वा आणि वरून 27वा क्रमांक आहे. जर खालून पाहिला आपण, खालून तो खेळाडू आहे 22 नंबरले आणि हाच खेळाडू वरून जर त्याचा क्रमांक पाहिला तर तो क्रमांक आहे 27वा. म्हणजे हा 22वा क्रमांक त्याचाच आहे आणि 27वा क्रमांक पण त्याचाच आहे. मग आपल्याला काय तर एकूण किती खेळाडू आहे एकूण काढायचं असलं तर हे खेळाडू दोनदा मोजले गेले. तरी पहिल्यांदा काय करायचं, या दोघांची ॲडिशन करून घ्यायची. 22 अधिक 27, 7 आणि 2 9, 2 आणि 2 4, 49. परंतु हा खेळाडू दोनदा मोजला गेला. 22 नंबरला मोजला गेला, 27 नंबरला मोजला गेला. त्यामुळे 49 वजा 1 आपलं उत्तर येईल 48, 48. पर्याय क्रमांक 4. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 पहा. वाघ, हरिण, हत्ती, सिंह आणि ससा 5 प्रकारचे प्राणी आहे. या क्रमाने 75 चित्र मांडली आहे. 32व्या स्थानावर कोणते चित्र येईल? आपल्याला किती चित्र मांडले याचं काही घेणदेण नाही. आपल्याला विचारलं कोणत्या क्रमांकाचं, 32. आणि चित्र प्राण्यांची संख्या किती आहे? 1 2 3 4 आणि 5 म्हणजे डिवायडेड बाय 5. 5 5चे जर गट पाडायचे आहे, 5 5चे जर गट पाडले, 5 1 5 आणि 5 सख 30, 5 सख 30 येते. पण बाकी किती उरतात पहा? 30 आले तर 2 बाकी उरतात. म्हणजे 2 नंबरचा जो प्राणी आहे तो 32व्या 32 नंबरला असेल. 2 नंबरचा प्राणी आहे हरिण. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. खूप सोपं आहे. इथे काय करायचं, ज्या नंबरचं चित्र विचारलं त्या नंबरला का नाही एकूण किती प्राणी आहे त्यांनी डिवाईड करायचं, भागायचं. आणि जे बाकी उरते त्या बाकी उरलेला जो नंबर आहे, क्रमांक आहे, त्या क्रमांकाचा नंबर किंवा त्या क्रमांकाचा प्राणी आपलं उत्तर. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 बाबा. पहा, दिसायला मोठा प्रश्न आहे पण प्रश्न सोपा. जो प्रश्न मोठा दिसतो तो सोपा असतो, फक्त त्याचं आकलन करून घ्यायचं असते. दीपा, सनी, अल्पना, जॉय आणि चित्रा पायऱ्यांवर उभे आहेत. दीपाच्या लगत वरच्या पायरीवर जॉय आहे. जर आपण दीपा पाहिली, एक मिनिट, दीपाच्या लगत वरच्या पायरीवर जॉय आहे. म्हणजे दीपाच्या लगत आपण जर दीपा पाहिली, दीपाच्या लगत वरच्या पायरीवर जॉय आहे. दीपाच्या लगत वरच्या पायरीवर जॉय आहे. दीपा आणि अल्पना यांच्या दरम्यान दोघे जण आहे. मग दीपा आणि इथं घेऊ आपण अल्पना. दीपा आणि अल्पना घेऊ. एक मिनिट, हे अल्पना यांच्या दोघांच्या मधात दोघ जण आहे, एक आणि हे 2. आणि आहे सनी आणि चित्रा लगतच्या पायऱ्यावर आहे. मग आपण काय करू, इथं या पायरीवर घेऊ सनीला आणि याच पायरीवर घेऊ चित्राला. आता काय म्हटलं त्यांनी, तर वरून दुसऱ्या व खालून दुसऱ्या पायऱ्यावर अनुक्रमे कोण आहे? वरून दुसरी आहे दीपा, वरून दुसरी दीपा आणि खालून दुसरं कोण आहे? चित्रा. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4, दीपा आणि चित्रा. व्यवस्थित मांडणी करून घ्यायची जेणेकरून आपले प्रश्न चुकणार नाही. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. धावण्याच्या शर्यतीत राजू व सुमित यांनी भाग घेतला. धावण्याच्या शर्यतीत राजू व सुमित या दोघांनी भाग घेतला. राजू म्हणतो की माझा क्रमांक 7वा. हा राजू काढू आपण. राजू काय म्हणतो, माझा क्रमांक 7वा असून माझ्या पुढे सुमित हा दुसरा होता. म्हणजे राजूच्या पुढे 2 नंबरला पुढे होता तो. हे 1 नंबरला असेल कोणतरी आणि हा 2 नंबरला कोण आहे? सुमित आहे. म्हणजेच पहा, हा 7वा आहे, याच्या पुढचा 6वा आणि हा सुमित कितवा असेल? 5वा असेल सुमित. असून माझ्या पुढे सुमित हा दुसरा आहे, याच्या पुढे आहे 2 नंबरला. सुमित म्हणतो मी शेवटच्या मुलापासून 5वा आहे. शेवटच्या मुलापासून 5वा आहे म्हणते हा. म्हणजे हा जो 5व्या नंबरला आहे हे त्याचा क्रम आहे. आता शेवटच्या मुलापासून 5वा आहे म्हणजे हा 5वा. शेवटच्या मुलापासून शेवटून 5वा आहे, 5वा. मग इथं हे 4था, 3रा, 2रा आणि 1ला. हे एवढे मुलं असतील. म्हणजे ह्या मुलाचा नंबर आहे 8वा आणि या मुलाचा नंबर आहे 9वा. कारण हे मागून आहे, हे मागची साईड आहे आणि हे पुढची साईड आहे. मग त्यांनी काय विचारलं, तर एकूण स्पर्धक किती? मग एकूण स्पर्धक किती आहे म्हणते. एकूण स्पर्धक हे 9 आहे ना शेवटी, म्हणजे याच्या पुढे 4 असेल. म्हणजे एकूण स्पर्धक किती आहे? 9. पर्याय क्रमांक 1.
पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 20. विलास व विकास एका रांगेत उभे असून, विलास आणि विकास एकाच रांगेत उभे असून विलासचा मागून 23वा क्रमांक आहे. विलासचा लिहून घ्यायचं जसं तसं. विलासचा म्हणते मागून 23वा क्रमांक आहे व पुढून 8वा क्रमांक आहे. याचाच विलासचाच पुढून क्रमांक 8वा. 23वा क्रमांक त्याचाच आहे आणि 8वा क्रमांक आहे तिचाच आहे. म्हणजे या रांगेत एकूण किती आहे, या दोघांची बेरीज करा, त्यातून -1 करा. का बरं? कारण विलासचे 2 वेळा मोजल्या गेलं, त्यामुळे 23 अधिक 8 31. 31मधून 1 वजा केले तर या रांगेत 30 व्यक्ती आहे. किती व्यक्ती आहे रांगेत? 30 व्यक्ती. विकास त्याच रांगेत मागून 8वा असल्यास विकासचा पुढून क्रमांक कितवा? त्याचा विकासचा पुढून क्रमांक शोधायचा आहे. एकूण किती जण आहे या रांगेत? 30. आणि मागून विकास कोणत्या क्रमांकाला आहे? 8व्या नंबरला आहे मागून. मग पुढून काढायचा आहे तर मागचे 8 काढायचे का नाही? मागचे 7 काढायचे, कारण आपल्याला विकासचा नंबर शोधायचा आहे पुढून. त्यामुळे 8वा नंबर राहू द्यायचा. म्हणजे 30 वजा 7 जर केले आपण तर उत्तर येते 23. पर्याय क्रमांक 3. का बरं? आपल्याला 8वाच नंबर काढायचा आहे. जो 8व्या नंबरला विकास आहे ना, त्या विकासचाच नंबर आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे त्याच्यानंतरचे 7 आपण वजा करायचे. म्हणजे 30 वजा 7 केले तर उत्तर येईल 23. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 20. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 कसा आहे? एका बागेची लांबी 40 मीटर आणि रुंदी 20 मीटर ही बाग आहे. आयताकृती बाग आहे. याची लांबी आहे 40 आणि रुंदी आहे 20. 5 मीटर अंतरावर झाडे लावली. या भोवती किती झाडे लागतील? याच्या भोवती जर 5 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील? आधी काय करायचं? आधी या आयताची परिमिती काढून घ्यायची. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. या सर्व बाजूंची जर बेरीज केली आपण, 40 आणि 40 80, 100 आणि 120. याची परिमिती आहे 120. झाडामधील अंतर आहे 5 मीटर, त्यामुळे डिवायडेड बाय 5 भागेला 5 करायचे आणि उत्तर काय येते? 5 दुनी 10, 2 उरले आणि 5 चोक 20, म्हणजे उत्तर येते 24. तर एकूण किती झाडे लागेल? तर एकूण 24 झाडे लागेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. एका रस्त्यावर 16 मीटर अंतरावर एक झाड लावले. एक रस्ता आहे, 16 मीटर अंतरावर एक झाड लावली तर एकूण 120 मीटर लांबीवर किती झाडे लागेल? आता हा रस्ता आहे. ह्या रस्त्याची एकूण लांबी किती आहे? एकूण लांबी आहे 320 मीटर आणि 16 मीटर. इथून 16 मीटर अंतर झालं की इथं एक झाड लावलं आणि असे झाडं लावले. 16 मीटर अंतरावर झाडे लावली. तर आधी काय करायचं? एकूण अंतर भागेला 2 झाडामधील अंतर 16. याचं उत्तर किती येते? 16 दोन्ही 32. हा 0 दिला जसाच्या तसा, म्हणजे 20 झाडं लागेल. परंतु 20 झाडं कुठे लागेल? असे पुढं 20 झाडे लागेल. हा पहिल्या नंबरचं झाड मोजल्याच जाणार नाही. त्यामुळे या 20मध्ये पहिल्या नंबरचं झाड आपण मिळवायचं. 20 अधिक 1 21, म्हणजे एकूण झाडं किती लागेल? 21. पर्याय क्रमांक 3. त्यांनी जर दुतर्फा म्हटलं तर वर 21 आणि या बाजूने 21 खालच्या, त्यामुळे 21 दोन्ही 42 होईल. पण त्यांनी असं काही म्हटलं नाही. त्यामुळे या दोघांचा भागाकार करायचा आणि त्यामध्ये पहिल्या नंबरचं झाड मिळवायचं. त्यामुळे 21 झाडे होतील. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 22. हा पण खूप सोपा आहे. एका रांगेत पहिल्या मुलानंतर एक मुलगी, दुसऱ्या मुलानंतर 2 मुली, तिसऱ्यानंतर 3 मुली, अशा 45 मुलांमध्ये एकूण किती मुली? एकूण 45 विद्यार्थी उभे आहे या क्रमाने. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी? एक मुलगा, एक बॉय आहे, नंतर एक गर्ल, परत एक बॉय, 2 गर्ल, परत एक बॉय, 3 गर्ल, एक बॉय, 4 गर्ल, असं 45 जण उभे करायचे आहे. करू आपण. एक बॉय, 5 गर्ल, एक बॉय, 6 गर्ल. आता किती झाले पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. एक बॉय, इथे किती झाले? 6 झाले. 7 2 3 4 5 6 7 28 29 30 31 32 33 34 35 आणि शेवटचा आता एक बॉय,
36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक बॉय. याप्रमाणे आपण उभे केले. तर काय म्हणते, 45 मुलांमध्ये एकूण मुली किती? आता मुलींची संख्या मोजू. म्हणजे पहा, मुलींची जर संख्या काढली आपण तर 1 2 2 1 3, 3 3 6, 6 4 10, 10 5 15, 15 6 21, 21 आणि 7 28, 28 29 30 31 32 33 34 35 36. तर एकूण किती मुली आहे? एकूण 36 मुली आहे आणि 9 मुलं आहे. मुलं किती आहे? 9 मुलं आहे आणि 36 मुले आहे. अशाप्रमाणे तुम्ही मांडणी करून सुद्धा फास्टमध्ये काढू शकता. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 पहा काय म्हणते. फुलांच्या एका हारात गुलाबानंतर 5 जास्वंदाची फुले. म्हणजे गुलाबाला 1 नंबर देऊ आपण. गुलाबाचा कोड 1 करू आणि जास्वंदाचा कोड 5 करू. आता पहा काय म्हटलं त्यांनी. एका फुलाच्या हारात गुलाबानंतर 5 जास्वंद. एक गुलाबाचा कोड 1 करू. गुलाबानंतर 5 जास्वंद. पुन्हा 1 गुलाबानंतर 4 जास्वंद. पुन्हा 1 गुलाब, 3 जास्वंद. पुन्हा 1 गुलाब, सॉरी 1 मिनटं. पुन्हा एक गुलाब, 3 जास्वंद. पुन्हा 1 गुलाब, 2 जास्वंद. पुन्हा 1 गुलाब, 1 जास्वंद. आता 20 झाले का मोजून घेऊ. 1 आणि 5 6, 7 7 आणि 4 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता 20 झाले. हारात एकूण 20 फुले असतील तर गुलाब किती? आता गुलाब मोजून घेऊ. गुलाब किती आहे पहा. जे सर्कल केले ते गुलाब. हे 1 2 3 4 5 5 गुलाब आहे आणि 15 काय आहे? जास्वंद आहे. कधी पेपरात तुम्हाला जास्वंद विचारले, या पद्धतीने मांडणी करायची आणि यांची ॲडिशन करायची. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 24. 2च प्रश्न राहिले शेवटचे. 25 खुर्च्या इंद्रधनुष्याच्या रंगात मांडल्या आहे. 25 खुर्च्या ज्या आहे ते इंद्रधनुष्याच्या रंगात मांडलेल्या आहे. डावीकडून येतो. इंद्रधनुष्याचे रंग माहिती आहे आपल्याला. ताना पिही निपाजा. ताना पिही निपाजा. तुम्ही या क्रमाने जरी मांडलं, हा 1 गट, हा 2, हा 25 मांडू शकता. मग काय म्हणते, डावीकडून 15वी. डावीकडून 15वी पहा. हे 7 आहे. 7 दुनी 14 आणि 15 काय येईल? ताच येईल. 15 काय येईल? ता येईल. आणि उजवीकडून 9वी. किती मांडलं आहे पण आपण? 25 मांडलेलं आहे. म्हणजे 7. मग याच प्रकारची दुसरी मांडणी 7. याप्रमाणे तिसरी मांडणी 7. मग 7 1 7, 7 दुनी 14, 7 1 21. 21 नंतर 25 तयार करून घेऊ आपण. 21 नंतर 22 23 24 आणि हे झालं 25. मग आता यांनी काय म्हटलं? उजवीकडून 9वी. हे 1ली 2री 3री 4थी. मग हेच क्रम राहील ना. 5वी 6वी 7वी 8वी 9वी म्हणजे पी. आणि त्यांनी काय म्हटलं? यांच्या दरम्यान कोणत्या रंगाची खुर्ची असेल? यांच्या दरम्यान तांबडा आणि पिवळा. तांबडा आणि पिवळ्याच्या नंबर हे तांबडा पहा आणि हा पिवळा पहा. यांच्या मधात आहे नारंगी. तुम्ही 25 क्रमांक सरळ मांडू शकता नाही समजल्यास. कसे? ता ना पी ही नी पा जा. परत ता ना पी ही नी पा जा. परत ता ना पी ही नी पा जा. आणि उरलेले ता ना पी ही झाले 25. आणि डावीकडून आणि उजवीकडून नंबर देऊन द्यायचा आणि दरम्यानचा रंग सापडतो आपल्याला नारंगी. पर्याय क्रमांक 2. विचार करत बसल्यापेक्षा सरळ पटकन मांडणी करायची, जेणेकरून लवकर उत्तर मिळेल. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 25वा. हा प्रश्न पहा. एका रांगेत अनुष्काच्या मागे 12व्या स्थानावर असलेला प्रकाश. अनुष्काच्या रांगेत अनुष्का आहे. अनुष्काच्या रांगेत 12व्या स्थानावर. अनुष्काच्या मागे आहे इकडे 12व्या नंबरला प्रकाश. शेवटून सोडावा आहे. शेवटून म्हणजे मागून तो सोडावा आहे. तर अनुष्का व शेवटचा व्यक्ती. अनुष्का आणि हा शेवटचा व्यक्ती इकडे, हा शेवटचा व्यक्ती दरम्यान किती व्यक्ती उभ्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला काढायचं आहे आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढा आणि मला कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. 26 28 12 का 16. आणि जर तुम्हाला हा आपला
रांगेतील स्थान कुठ प्रश्न या घटकावरील व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चौथी स्कॉलरशिपचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पुढल्या नवनवीन व्हिडिओला आपण भेटू शकेल. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.